भावना काय नाही, आत्ता इथे आलेलो आपण बघतोय प्रचंड गर्दी आहे। आज पौर्णिमा संपूर्ण देशभर सुरू आहे आणि स्वामी समर्थांच्या इथे आता आम्ही भोजन कक्षामध्ये इथे आहोत आणि इथून आता आम्ही मंदिरात जाऊन महाप्रसाद दाखवून आता इथे आलेलो। आता आम्ही आमचे अमोलराजे भोसले यांचे जे काय क्रीडांगणाचं जे काय उद्घाटन आहे क्रिकेट अकादमीचं, तर त्याचं आम्ही जाऊन आता उद्घाटन करणार आहोत। सर्वच मान्यवर मंडळी इथले स्थानिक आमदार आहेत, आमच्याबरोबर आले तिकडे चिपळूणचे आमदार आहेत, आमचे चंदगडचे आमदार आहेत आणि काही स्थानिक मंडळी आहेत, इथले नगर अध्यक्ष आहेत। आणि आज हा कार्यक्रम आपण पाहताय याची डोळा की आम्ही समाधानी झालो, प्रसन्न झालो की एकदम उत्साहाच्या वातावरणामध्ये आज हा आनंदमय सोहळ्याचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेचा इथं संपन्न होतोय। संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला सुख समाधान आयुष्यमान सगळं लाभू दे, पाऊस चांगला पडू दे आणि तुमचा शेतकरी बांधव बळीराजा हा सुखा समाधानी नांदू दे। अन्नदानाचं जे काम आहे ते पवित्र काम आहे, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि आता याची भव्य इमारत सुद्धा उभी राहते। कशा पद्धतीने राज्य शासनाकडे पाहताय काय? 1988 पासून सुरू झालेलं हे अन्नछत्र आहे। 3 किलो तांदळावरती सुरू केलेलं अन्नछत्र आता हजारो किलो तांदळाचा महाप्रसाद इथे केला जातो। जागा अपुरी पडते म्हणून इथल्या मंडळींनी सगळ्यांनीच मिळून आज एक मोठं भोजनालय कक्ष उभं करतात, काम चालू झालेलं आहे आणि मला वाटतं काही महिन्यात काम पूर्ण झालं का परत आम्ही पुढच्या गुरुपौर्णिमेच्या अगोदर हे काम पूर्ण होईल आणि आम्ही सर्वच आमदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यांना हे बोलवतील त्या सगळ्यांना घेऊन येण्याची जबाबदारी आम्ही सर्व घेतो आणि एक चांगल्या कामाला त्यावेळेला सुरुवात करूया। खरं तर पॉलिटिकल प्रश्न आहे की शरद पवार जे आहेत ते एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चा सुरू आहेत। 7 भेटी जवळपास त्यांच्या झालेल्या आहेत, त्यामध्ये पंतप्रधान असतील। आता मला वाटतं इथं स्वामींच्या इथं हा विषय नसावा, कारण हा मग बाहेर गेल्यानंतर आपण चर्चा करू। आज आम्हाला इथं स्वामी भक्त जे आलेले आहेत त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत। तुम्हाला पण पत्रकार बांधवांना, मीडियावाल्यांना सगळ्यांना आमच्या शुभेच्छा। चला हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।